नमस्कार. AJ रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज मी चिकन बिर्याणी बनवणार आहे. त्यासाठी येथे मी चिकन 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलं आहे. चिकन धुवून झालं की त्यामध्ये एक मोठी वाटी दही आणि 4 चम्मच बिर्याणी मसाला, घरचा गोडा मसाला 5-6 चम्मच, पाव चम्मच हळद, 2 चम्मच धने पावडर आणि 1 चम्मच मीठ टाकून घेणार आहे. एवढं कमी साहित्य लावून चिकन छान मिक्स करून घेऊया. चिकनला छान सगळे मसाले लावून घ्यायचे आणि चिकन तासभरासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं. आता मी एका भांड्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घेणार आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये 2 छोटे तुकडे दालचिनीचे आणि 5 लवंगा टाकून घेणार आहे. इथे मी जास्त खडे मसाले वापरले नाहीत, कारण बिर्याणी मसाल्यामध्ये हे सगळे मसाले आहेत. हे 2-3 मिनटं गरम झालं की त्यामध्ये वाटण टाकून घेऊया. वाटणासाठी इथे मी 5-6 मोठे कांदे आणि 5-6 टोमॅटो, 1 तुकडा आलं आणि 1 गड्डी लसूण सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. असं केल्यानं चिकनला छान ग्रेव्ही येते आणि कांदा छान शिजतो आणि बिर्याणी कोरडी पडत नाही. त्यामुळे इथे मी ग्रेव्ही करून घेतली होती. ही ग्रेव्ही 2-4 मिनटे छान परतून घेऊया. परतून झाले की त्यामध्ये 2 चम्मच मीठ टाकून परतून घेऊया. मीठ टाकल्यानं वाटण लवकर शिजतंय. त्यामध्येच घरचा गोडा मसाला टाकून घेणार आहे. तोही 2-3 मिनटे परतून घेऊया. आता त्यामध्ये 2 चम्मच बिर्याणी मसाला टाकून घेऊया. बिर्याणी मसाला, धने पावडर, 1 चम्मच हळद आणि थोडंसं मीठ टाकून परतून घेऊया. हे 2-3 मिनटे परतून झालं की त्यामध्ये 2-4 मिरच्या मी बारीक करून त्याही टाकून घेणार आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. हे सगळं 2-3 मिनटे मिक्स करून घेऊया. मिक्स झालं की 1 तास मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन तेही टाकून घेऊया. चिकन आता परतूया. झाकण ठेवून 1 वाफ काढून घेऊया.
2-4 मिनटे वाफ काढून झाले की त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकूया. आता चिकन 15 ते 20 मिनटे शिजायला ठेवूया. इथे मी चिकन बिर्याणीसाठी लांबडा तांदूळ वापरला आहे. तो तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवला होता. आता पाणी उकळायला ठेवलं आहे. पाणी उकळलं की त्यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा टाकून घेतला आहे. त्यामध्येच 2-3 चमच मीठ टाकून घेऊया. मीठ टाकलं ना भात खाताना तो अळणी लागत नाही. तांदूळ टाकून झाला की तांदूळ शिजायला 5-6 मिनिटे लागतात. आता इथे चिकनही छान शिजलं आहे. आणि चिकनला ग्रेव्ही देखील छान आली आहे. आता त्यामध्ये शिजलेला भात टाकून घेऊया. थोडी ग्रेव्ही असल्यामुळं बिर्याणी खाताना अजिबात कोरडी लागत नाही. भात जास्त मी काढून घेतला नव्हता. भात टाकून झाला की वरून तळलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून 10 मिनिटे छान वाफ काढून घेऊया. झाले आपली बिर्याणी तयार. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वाव, किती छान वाफ आली आहे. एकदा रेसिपी नक्की करून बघा. छान होते. करायलाही सोपी आणि अगदी कमी साहित्यामध्ये.